हास्याचा धमाका यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. नमस्कार मंडळी, आपण पाहूया मजेशीर जोक्स. भावकी आणि नातेवाईकामध्ये कोणी जर विचारलं ना, मग काय चाललंय? फक्त एवढंच बोला. एका मुलीसोबत लग्नाची बोलणी चालली आहे. रात्रभर झोप लागणार नाही त्यांची. मुलींना चांगला नवरा भेटावा म्हणून किती उपवास करावे लागतात आणि मुलांना चांगली बायको भेटण्यासाठी फक्त एकाच गोष्टीची गरज असते, सरकारी नोकरी. एक बेवडा रस्त्यानं चालता चालता धपकन खाली पडतो आणि लगेच वीज चमकते. तेव्हा तो बेवडा वर बघून म्हणतो, काय रे देवा, पाडतोस तर पाडतोस आणि वरनं माझा फोटो बी काढतोस. एकदा एक डासाचं पिल्लू पहिल्यांदाच उडालं. परत आल्यावर त्याच्या बापाने विचारलं, कसं वाटलं र पहिल्यांदा उडून? ते पिल्लू म्हणालं, लई भारी वाटलं. म्या जिथं जिथं गेलो तिथं तिथं लोक मला बघून टाळ्या वाजवत होते. बंड्या तावा तावानं दुकानात जातो. बंड्या, अहो तुम्ही 8 दिवसापूर्वी किडे मारायची ती पावडर दिली होती ना? दुकानदार, हो हो, चांगली आहे ना ती. बंड्या, त्यातच किडे झाले आहेत. यमराजाने मरून आलेल्या माणसाला विचारलं, तू कधी दारू प्याला काय? तो, नाही महाराज. यम, सिगारेट बिडी? तो, नाही ना महाराज. यम, लावणी सिनेमा? तो, नाही महाराज. यम, पोरगी पटवली? तो, नाही महाराज. यम, अरे एडपड, मग काय तू फक्त मरायलाच गेला होतास की काय खाली? ग्रामपंचायतीची निवडणूक लढणाऱ्या महिला उमेदवाराला पत्रकाराने विचारले, निवडणूक लढण्याचा विचार तुमच्या मनात कुठून आला? पहिला महिला उमेदवार, कुठून आला म्हणजे? अहो, म्या जेव्हा जेव्हा माझ्या धनीसोबत भांडते तेव्हा तेव्हा मॅच जिंकते. चला, रात्री 12 नंतर तीच लोक किंवा त्याच गोष्टी का आठवतात ज्यांनी आपल्या आयुष्याचे 12 वाजवले असतात? सोन्या आणि मोन्या 2 भाऊ एकाच वर्गात शिकत होते. शाळेतील मुख्याध्यापकांनी त्यांना ऑफिसमध्ये बोलावले. मुख्याध्यापक, काय रे सोनू मोनू, तुम्ही तर दोघे सख्खे भाऊ आहात. मग पेपरमध्ये वडिलांचे नाव वेगवेगळे का लिहिले? सोन्या, बस काय सर, परत तुम्हीच म्हणाले असता कॉपी केली. No, 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 no. जर पाल, झुरळ आणि उंदीर जर महिलांनी विजय मिळवला तर त्या जगात कोणालाच घाबरणार नाहीत. म्हणून पुरुषांनो, पाल, झुरळ, उंदीर हे आपले मित्र आहे म्हणून त्यांना साथ द्या, नाहीतर महिला या सर्व जगावर हुकूम गाजवतील. आज तक मुझे एक बात समझ में नहीं आई, लोग सिर की कसम क्यों खाते? नाक, कान, फेफड़े, किडनी भी तो कीमती चीज है. बायको, अहो बँकेत सट्टे पण खेळतात का? नवरा, नाही. का पण? बायको, काल गावात एका बँकेचे नाव वाचलं, सट्टे बँक ऑफ इंडिया. नवरा, अडाणी कुठली? सट्टे बँक ऑफ इंडिया नाही, ते स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. इंद्राच्या दरबारात अनेक अप्सरा होता. त्यातली एक मुख्य अप्सरा होती. तिला पाहून स्वर्गातील लोक एकमेकांना विचारायचे, हीच का मेनका? हीच का मेनका? अशा रीतीने काही दिवसांनी तिचे नाव मेनका पडले. बायको, जगातल्या सगळ्या नदींची नावे बायकांच्या नावावर आहेत. पुरुषांच्या नावावर काय आहे? नवरा, आमच्या नावावर समुद्र आहे. नद्या स्वतःहून त्यांना मिळतात. निवृत्त शिक्षक दिवाळीच्या सुट्टीत गावी जाताना टेबलावर 1000ची चिठ्ठी ठेवतात. 1000 व चिठ्ठी ठेवतात. चिठ्ठीत लिहिलं होतं, घरात चोरण्यासारखं काही नाही. हे पैसे घ्या आणि वरच्या मजल्यावर
पैसे घ्या आणि वरच्या मजल्यावर भ्रष्ट मंत्री बिल्डर यांच्याकडे चोरी करा. घरात परतल्यावर शिक्षकांना टेबलावर 10 लाख आणि चोराचे पत्र मिळाले. पत्रात, गुरुजी तुमचा सल्ला मानला आणि मी यशस्वी झालो. ही आपली गुरुदक्षिणा आहे. आपला शिष्य चोर. शिक्षक हसून म्हणाले, माझं शिक्षण अजूनही सुरूच आहे. त्या चिनी लोकांना आपण शापही नाही देऊ शकत. तुमच्या तोंडात किडे पडो, पार्टी दिल्यासारखं होईल. नालायकाना. एकदा विमान आपत्कालीन स्थितीत होते. घाबरलेल्या अवस्थेत विमानाचा पायलट आपल्यापैकी कोणाला जीवन संजीवनी महामंत्र येतो का? सगळे गप्पगार म्हणाले व तेवढ्यात एक भक्त विजयी मुद्रेने म्हणाले, भक्त मला येतो. पायलट, मग ठीक आहे. तर मंडळी, तुम्हाला माझे जोक्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.